हो आता मम्मी नाश्ता आणलेलो असा नारळाची चटणी. तर नमस्कार मित्रांनो, तर आज असा आमची पेरणी. पहिले आम्ही ट्रॅक्टर तयार करतो. हो बघा अभिजित स्पेशल मानून आम्ही बोललेलो असा, म्हणजे त्याचा पण हा. तर तुम्हाला आपलं त्याचा टाइम कसं काय ॲडजस्ट करून सगळा आता बसवून घेतलेला संडे. अभिजित हॅलो नमस्कार, शुभ सकाळ. 7:30 वाजलेले, आमका 7 वाजता सुरू करतो होता, पण काय नाही. तर आज या तुमच्या व्लॉगमध्ये आमच्याकडे कशी पेरणी असतं ते सगळं तुमच्या दाखवतेलं. तर हे व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आता आम्ही नांगरूक सुरू केला उपाच्यासाठी. पहिलो देव बारको कुंगो आहे आम्ही सुरुवात करतो. माका सुद्धा येत आहे सगळा. बघा याच्यात 2 गेअर, एक गेअर घातलो ना. राम रामा. आता पावसात हजेरी लावलेली आहे, म्हणजे आमचा सगळं सक्सेसफुल होताला वाटतं काम. पॉवरफुल पाऊस पडलो का कसा भात जा आपण म्हणजे उपतू तर असं जरा खाली जाता, त्याच्यामुळे पाकरा बिकरा थोडी ती म्हणजे खाऊ शकतात नाही. उलटा बरा आता पाऊस थोडं बारीक बारीक सुरू झालो. तो बंद पावसात सो ऐकना ना. ए भिजा नको ये. जातो आडून आम्ही आता ते येलेलो मग फिरवू. पाऊस पण आता जोरदार सुरू झालेलो माझ्या मते, अजून वाढतो पाऊस. तर आमका आता जुगाड करतो येईल, कारण आमच्याकडे बैलाची जोडी नाही. थोडा आधुनिक टेक्निक आम्ही यूज करतो. बघा तुम्ही आधी जुगाड कसा आता आधुनिक. ह्याच्यावरती हा वजन असा बांधलेला, नंतर थोडा वेळच बरा पडतला. नंतर मी आता ओढते, चिखला ओढूक जमणार नाही तरी ट्राय करूया. जुगाड बरो हा, पण वाट लागता. काय म्हणतात त्या बैलाचं काम बैलानंच करू आहे. ही भाजी त्याची आई आणि भाजी सर त्याची बघा. तर उद्या वटपौर्णिमा आता फुले अडूक गेली दोघा. हो आता मम्मी नाश्ता आणलेलो असा नारळाची चटणी पुदिना घालून एकदम, आणि घावणे स्पेशल. वाह, काय टेस्ट आहे, पॉवरफुल, एक नंबर. बाबा सर बाबा उपा हैराण झाले. हो का, असा उपाव आहे. काने काका काय करतात ते बघून येऊया. काय हो माडाची जोरदार अळी काढली जातात. हो खालते माड हो माडच खालते आडशात. हा चला, माडाची अळी काढतात काका. होय 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 पाटेत. हे आज खरं आज उपाचा होता, पण आता हे कवा ते घेऊन जाता काय कामा कितकी करतले ती. हो येते येते येते. शाबास. आता बघा एकदम तयारी दिशी इल्लेलो हा फुल. तर उगता उगतात पाऊस दिलो. तुमका आता या शेतीची थोडी माहिती देत आहे. जी आपली आम्ही पेरणी करतो त्याच्या आधी, ही पेरणीच्या आधी मोठी प्रोसेस असा. मे महिन्यापासून सगळा सुरू होता. म्हणजे मे महिन्यात पहिली माती आपण कशी म्हणजे दळाव करूचो लागता. त्याच्यानंतर आता पावसाळा सुरू झालो का पहिला नांगरला की गुटू घालतो. त्याच्यामुळे काय होता, त्याची नडणी असत ती थोडी कमी होता. म्हणजे बेसिकली नंतर ती प्रोसेस 2दा आपण रिपीट करू. परत आपण जेव्हा आपण जेव्हा पेरतलो आपण म्हणजे आज आम्ही जेव्हा पेरतो तेव्हा सकाळी चांगलं असं चिखल करून पहिलं घेऊ होयो. त्यानंतर आपण काय खत पाणी काय घालूचा आता आपल्याला घालू आहे, शेण घालू आहे, नाहीतर कसली रासायनिक खता थोड्या प्रमाणात म्हणजे कमी वापरू ही. ती आम्ही काय वापरलो नाही, पर्सनल माझं सांगायचं तर. आणि मग त्याच्यावर पेरला की मग त्याच्यावरती जातो आम्ही, जातो फिर येतो, मग झाला.
मग हे पुढे आपण काय करतो तर आता राखू आहे 8 दिवस तरी, कारण हे पक्षी आहेत ते शेरका म्हणतात आमच्याकडे, ती नाहीतर काय ठेवची नाही, थोडा तरी खातातच शेवटी ती कितक्या राखल्या तरी. तर अशी ही पुरी प्रोसेस आहे. आणि मग हे 4 महिन्यांनी नाही तर 3 महिन्यांनी असा काय त्या भात आपला वर येतं हळूहळू. पण त्याका सुद्धा पाऊस टायमार होयो, पाऊस जर समजा टायमार योग नाही तर मग हे थोडा थोडा म्हणजे काय काय बाकीच्या गोष्टी असतात, फवारणी बिवारणी करूची लागता, कुड पेतावा, असं खूप आहे. तर अशी ही शेतीची प्रोसेस असते. बघा आई इल्लेली असा काम करून एकदम खोळ बरी घेतलंय बाई. पाऊस एकदम सुरू झालो मधीत उपल्या नाल गावल्या एक घराकडे घेऊन ये. चल पावसा. तर अशा प्रकारे आमचा सगळा या उपान झालेला असा. तर तुम्ही पण शेती करा, तुम्ही उपल्यात काय नाही तर कमेंटमध्ये सांगा. आणि अभिजित भाईचं काम कसं वाटलं सांगा. आता सुटी मारून इल्लेलं तडे वाट बघतात तुझी. तर व्हिडिओ कशी वाटली ती लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. बाय बाय.